पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध. जिल्हाधिकारी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सांगली जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचा नियमित आणि सुरळीत पुरवठा सुरू आहे. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी न करता आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करावी. कोणतीही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलेलं आहे. जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटलं आहे की सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. HPCL कंपनीचे पेट्रोल 450 किलो लिटर आणि डिझेल 550 किलो लिटर, BPCL कंपनीचे पेट्रोल 520 किलो लिटर आणि डिझेल 650 किलो लिटर आणि IOCL कंपनीचे पेट्रोल 1490 किलो लिटर, डिझेल 1420 किलो लिटर एवढा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल, डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे. पेट्रोल आणि डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे. तसेच पेट्रोल, डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता आणि फिरते पथकांच्या तपासण्या सुरू असून पेट्रोल, डिझेलचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटलं आहे की सध्या जिल्ह्यात LPGचा HPCL कंपनीचा 2749 मेट्रिक टन आणि सुमारे 2037 मेट्रिक टन साठा मार्गावर, BPCL कंपनीचा 75.1 मेट्रिक टन आणि सुमारे 116.4 मेट्रिक टन साठा मार्गावर, तसेच IOCL कंपनीचा 43 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध आहे. सर्व LPG कंपन्यांचा विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी ग्राहकांना वेळेवर आणि नियमानुसार सिलेंडर पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.